आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहरात अज्ञात व्यक्तीकडून सुमारे 20 ते 25 भटक्या व पाळीव कुत्र्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न गुरुवारी उघडकीस आला आहे। शहरातील विठ्ठल चौक, कासारगल्ली, मंडई परिसरात आज 26 मार्च रोजी तडपडणाऱ्या काही कुत्र्यांना पाहिल्यानंतर जीवदया संस्थेसह काही व्यापाऱ्यांनी सावळ्या टीमच्या मदतीने सर्व जखमी कुत्र्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले। यावेळी उपचार सुरू असताना 7 ते 8 कुत्र्यांचा मृत्यू झाला असून उर्वरित कुत्र्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी रुग्णालयात जाऊन याबाबतची माहिती घेत सर्व अधिकारी यांना या घटनेच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत। दरम्यान याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून या घटनेची चौकशी करावी अशी मागणी ही जीवदया संस्थेसह व्यापाऱ्यांनी केली आहे। कराड शहरातील गुरुवारपेठ, मंडई, चावडी चौक या ठिकाणी जवळपास 10 ते 15 कुत्रे मृत अवस्थेमध्ये सापडलेले आहेत। काही जखमी अवस्थेमध्ये सापडलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आता नगरपालिकेमार्फत त्यांना आपण हे केलेलं आहे। जे पशुमित्र आहेत त्यांची मदत झालेली आहे। या अनुषंगाने त्यांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे याच्या अनुषंगाने आम्ही थोडं सखोल तपास करणार आहोत। पोलीस विभागाची याच्यामध्ये मदत घेणार आहोत। जे CCTV आहेत त्या भागातले तेही तपासले जातील आणि जे कोण याच्या मागं असतील त्यांचा शोध घेतला जाईल, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। कराडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सकाळपासून कुत्रे मरून पडले किंवा कुत्रे मरणासन्न अवस्थेत आहे अशा पद्धतीचे काही फोटो वगैरे व्हायरल झालेले आणि त्या पद्धतीने तिथं ज्यावेळेस जाऊन बघितलं आम्ही तर स्पेसिफिक गुरुवारपेठ, चावडी चौक आणि त्याच्यानंतर मंडई परिसर, अगदी आपल्या विठ्ठल चौकात देखील इथे सगळे कुत्रे थोडंसं मरून पडले होते काही आणि काही मरणासन्न अवस्थेत होते। हे कशामुळं झालं याची जरा माहिती घेतली असता असं साधारण लक्षात आलं की काहीतरी विष बाधेचा प्रकार आहे, कुणीतरी विष घातलं आहे असं एक साधारण तिथं ऐकायला मिळालं। कारण एकाच वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जरी कुत्र्यांचं हे होत असेल, कुत्र्यांचा उपद्रव वगैरे ह्या चर्चा जरी असेल तर अशा पद्धतीने कुत्र्यांना विष घालून मारणे हे निश्चितच मानवतेला काळीमाप असणार आहे की कराडकरांना तरी निश्चितच शोभा देणार नाही आहे की ज्या कराडामध्ये आपण जीवदया वगैरे माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आपण वन्यजीवांसाठी काम करत असतो, तिथं मात्र वन्यजीवांना आणि त्याचप्रमाणे अशा पाळीव प्राण्यांना किंवा हे पाळीव नसतील जरी भटके असतील तरी ही आपल्या समाजामध्ये कुठंतरी आहेत आणि यांना अशा पद्धतीने मारणं हे अजिबात योग्य नाही आहे। त्याचा आम्ही जीवदया ग्रुप कराडातर्फे आम्ही निषेध करतो आणि याची कठोरात कठोर कारवाई ज्यांनी हे कोणी कृत्य केलं आहे त्याच्यावर प्रशासनाने अगदी कठोरात कठोर कारवाई करावी आणि ह्याचा योग्य तो न्याय द्यावा। धन्यवाद।